आज आपण आलेलो आहे सोनजाम येथे। या ठिकाणी माझ्यासोबत आज श्री गोविंद रंगनाथ जाधव हे आपले काका आहेत, ज्यांनी या ठिकाणी बाग काढलेली आहे आणि या बागेच्या ठिकाणी त्यांनी टरबूजची लागवड केलेली आहे। ही लागवड 14 डिसेंबर 2025 रोजी यांनी केलेली आहे आणि मेन टार्गेट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये रमजान सण येतो आहे, त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस मागणी जास्त असते आणि म्हणूनच या ठिकाणी आपण हिट करतो आहे। तर बघूया त्याचा काय फायदा होणार आहे। एकन एक व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर चला मी तुम्हाला एक एक करून सगळ्या गोष्टी सांगणार आहे, दाखवणार आहे। म्हणून आजच या चॅनलला आपल्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो। शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी आता द्राक्ष बाग काढल्यानंतर काकांसमोर पर्याय होते वेगवेगळे की उभ्या असलेल्या स्ट्रक्चर मध्ये कोणतं पीक घेता येईल। तर त्यांनी काय केलेलं आहे की या ठिकाणी डाळिंबाची लागवड केलेली आहे आणि डाळिंब लागवड केल्यानंतर आता मधातला जो काही पेस आहे या पेस मध्ये काहीतरी वेगळं पीक करायची त्यांची इच्छा झाली आणि म्हणून त्यांनी टरबूज लागवड केलेली आहे। तुम्ही बघू शकता की या ठिकाणी चांगल्या पद्धतीने डाळिंबाची सुद्धा लागवड करण्यात आलेली आहे, जे की द्राक्ष बागाच्या बोधावरती लागवड झालेली आहे। तर या ठिकाणी जे डाळिंब लागवड करण्यात आलेली आहे, ही डाळिंब लागवड मित्रांनो 9x8 वरती करण्यात आलेली आहे। दोन जे काही ओळीमधलं अंतर आहे ते आहे 9 फूट आणि दोन झाडामधलं जो काही अंतर आहे ते आहे मित्रांनो 8 फूट। तर अशा पद्धतीने या ठिकाणी डाळिंबाची लागवड करण्यात आलेली आहे। मग राहिला मधातला पेस। आता मधातल्या पेसामध्ये काय करायचं आहे, तर अशा वेळेस काकांनी या ठिकाणी 4 फुटाचा बेड तयार केलेला आहे। 4 फुटाचा बेड तयार केल्यानंतर 2 ओळी या ठिकाणी एका बेडवरती काकांनी टरबूजच्या लागवड केलेली आहे। मग आता या ठिकाणी 2 रोपामधलं अंतर, जर आपण या 2 रोपामधलं अंतर जर विचार केलं तर हे आहे मित्रांनो 2 फूट आणि क्रिस क्रॉस यांनी लागवड केलेली आहे झिगझॅग पद्धतीने। आणि झिगझॅग पद्धतीने जर आपण विचार केला तर हा अंतर आहे 1.5 फुटाचा। अशा पद्धतीने यांनी टरबूज लागवड केलेली आहे। 4 फुटाचा बेड आहे। 4 फुटाच्या बेडवरती 2 रोपामधलं उभ्या पद्धतीने विचार केला तर 2 रोपामधलं अंतर 2 फूट आहे आणि तिरप्या पद्धतीने म्हणजे झिगझॅग पद्धतीने विचार केला तर 1.5 फुटाचा या ठिकाणी अंतर भरतो। या पद्धतीने यांनी लागवड केलेली आहे मित्रांनो। तर थांबतो इथंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।